हॅलो हाय, मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आज आहे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार. तर श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता मंदिरमध्ये पण जायचं आहे मला, आणि आवरायचं पण, घरातलं पण देवपूजा वगैरे बाकीचं आवरायचं आहे. घरात बाकीचं सगळं आवरल्यानंतर मी जाणार आहे. तर बाकी बघू, सगळं आता घरातलं आवरते तोपर्यंत ते पण तुमच्याशी थोडंसं शेअर करेन. जे काय आज मंदिरामध्ये जाणार आहे ते तुमच्याशी शेअर करते थोडंसं. तर चला बघू, बाकीची कामं पण आवरते आणि मग भेटते तुमच्याशी. आणि एकतर लाईट नाही आहे घरात, त्याच्यामुळं बघू लाईट कधी येते काय येते. थोडीशी लोकांच्यात आहे, थोड्यांच्यात नाही आहे लाईट. तर चला बघू, आता दिवसभराचं काय असेल ते रुटीन मी तुमच्याशी शेअर करेन. हाँ पता है मुझे, मेरा दोस्त भी गया था, हम लोग क्लास से छूटे थे और मतलब मैंने उसको पूछा था कहाँ गए थे, वहाँ गया था मैं बोल रही थी, मुझे बोल रही थी मैं भी आती साथ में। अंबा जाना चाहिए, तो गई नहीं कभी। मैं गई, हाँ गए थे, मैं नहीं गई, मुझे जाना है किधर पता नहीं बुलाएंगे। यहाँ से सही दिया, यहाँ से मतलब ज़्यादा और एक साइड से पता नहीं। हाँ लाइट थोड़े ये क्या पाड़ू लाइट अजून आला तर आमच्या इकडे बाजूला भाभी आहेत त्या ना, त्या म्हणजे सुहागनचं हे करतात. श्रावण महिन्यात असू दे, सणासुदीचं असू दे. तर मला पण म्हणलं की भाभी तुम्ही पण लावा, म्हणून मला दिले त्यांनी लावायला. तर मी पण लावते. मस्त सुहागनचा श्रृंगार म्हणून त्याच्या प्रकारेच एक आहे. तर मी दाखवते तुम्हाला. त्याला आलता बोलतात. आणि लावून घेते मस्त, आणि मग तुम्हाला दाखवते. ते असं प्रत्येक सणाला देतात असं लावायला, तर आम्ही लावतो. खूप छान वाटतं. सुवासिनींचा श्रृंगार आलता म्हणतात त्याला, आणि सुवासिनींचा आहे हा. आता मी पूजा करायला चालले, आणि मी सगळं पूजेचं साहित्य घेतलं आहे थोडंसं, म्हणजे हे घेतले मी तुम्हाला दाखवते. कापूर घेतला आहे, माचीस घेतले, साखर घेतले, अगरबत्ती घेतले, तांदूळ घेतलेत, फुलं घेतलेत, बेलपत्र घेतले, हळदी कुंकू, अक्षता पण घेतलेत, आणि तांब्या भरून दूध, आणि दुधामध्ये पाण्यामध्ये दूध टाकले. तर असं साहित्य घेतले आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. आणि आता जाणार आहे मंदिरात. तर चला, हे टाकते ताटावरती जरा. चला, चाललो आहे मी मंदिरात. आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ. मंदिरात जाऊन आलेली आहे, आणि काय शूट करायला भेटलं नाही जास्त, कारण पूजा वगैरे करण्याची ह्याच्यामध्ये असतं, त्यामुळे पण ते राहूनच जातं. मी थोडंसं शूट केलं, ते तुमच्याशी शेअर केलं. आणि बाकी आता काय, आज उपवास आहे, आज पहिला सोमवार आहे. तर उपवास पकडले मी कायमच पकडते. तर आता काय उपवासाला काय मी खिचडी वगैरे काय केली नाही, काय नाही. फक्त आता फ्रूट वगैरे काहीतरी खाणार, आणि रात्री काय उपवास सोडायचंच आहे. त्याच्यामुळं काही जास्त बनवायचं नाही, म्हटलं राहू देत. आणि फ्रूट वगैरे खाऊन त्याच्यावरतीच उपवास असा करायचा. आपलं थोडासा आराम पोटाला पण, म्हणून थोडंसं हे करायचं. चला, आता मी साडी वगैरे चेंज केली, आणि प्राचीची बॅग भरायची तयारी चालू आहे. प्राची आली गावावरून, आणि आता परत गावी जाणार आहे, कारण तिचं कॉलेज गावीच झाले. म्हणजे काय ॲडमिशन घेतले ना. हां, कोल्हापूरमध्ये ॲडमिशन घेतले. गावी नाही, गाव आमचं तिथून लांब आहे, 1-2 तास लागतात. तर तिकडून वेळ लागतो, अर्धा 1 तास, नाही सॉरी 2 तास. आणि मग
कोल्हापुरामध्ये ॲडमिशन घेतले आणि ती तिकडेच राहणार आहे. तिचा मावस भाऊ म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा लग्न आत्ता झालेलं ते दोघं तिकडे राहणार आहेत कोल्हापूरमध्ये. तर त्यांच्याबरोबर तिकडेच राहील ती आणि बॅग भरायची तयारी चालू आहे इकडे. आणि ही समू हिची नुसती मधी 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 लुडबुड चालू होत्या. बॅग आहे. हे बघ बॅगेची तयारी चालू आहे सगळी भरायची. आता गाणं गौरीला व्हिडिओ कॉल केला म्हटलं बघ काय चाललंय. गौरी बोलते मला असं फील होते की चालले ते गाणं लावायचे बॅकग्राऊंडला. हिची लुडबुड मध्ये बघा कशी आहे चालू आहे ती. ए समूह आमची समूची बघा नाटक कशी अरे समू न्यू ड्रेस घातलाय तू आ ए हा खरंच छान पिंकी आमची परी राणी आहे ती. आमची परी राणी आहे ती. असं फुलतोय ना त्यामुळे अजून छान दिसतोय ना समोर. जास्त मोठा होतोय आता हे करायचं ना कमी करायचंय ना. हा बरोबर येईल. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता जेवणाची सुरुवात करायची आहे. लवकर जेवण आवरलं तर म्हणजे आज उपवास पण आहे. तर आता बनवणार आहे गुलाबजाम. प्राची जाणार आहे 2-4 दिवसात ह्या, त्याच्यामुळं तिला खायचे आहेत गुलाबजाम. मग म्हटलं चला आज गोड गुलाबजाम पण बनवू आणि प्राचीला पण होतील आणि देवासाठी नैवेद्यासाठी पण होईल म्हणून बनवणार आहे. आणि इकडे ठेवलेला आहे पाक तयार करायला. चहा घेतला मी आत्ताच, तर इकडं पाक बनवायला ठेवला आहे. गरम पाणी करून साखर घालून घेतली मी त्याच्यामध्ये. आणि आता मी गुलाबजामची तयारी करून घेते. पहिला जरा पाक थोडासा करायला ठेवला का लवकर थोडंसं गार पण होतं मग बरं पडतो म्हणून. बस होतील ना ते. तर गुलाबजाम तयार झालेत आहेत अगदी व्यवस्थित, एकदम पूर्ण सॉफ्ट झाले. एकदम सॉफ्ट मस्त झाले. देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे आणि मस्त अशी पूजा वगैरे सकाळी घेतली होती करून. मी सकाळी काही व्हिडिओ शूटच नाही केला, पण आता म्हटलं चला शेअर करावं तुमच्याशी. आज काही गोडधोड पहिला सोमवार म्हणून मस्त. तर काल व्हिडिओ केला, लास्ट एंडिंग करायचा राहिला म्हणजे रात्री उशीर झाला, जेवण वगैरे बाकी सगळं आवरोपर्यंत लेट झाला म्हणून मग काय केलाच नाही शूट. तर कालचा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.